देवा, आज माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे. मी वसुलीचं काम करतो हे सत्य मी आज आई आणि देशपांडे सरांना सांगणार आहे. मला कल्पना आहे दोघांनाही या गोष्टीमुळे खूप धक्का बसेल, पण तुला तर सगळंच माहिती आहे ना देवा की मी या कामाला का सुरुवात केली. कदाचित मी त्यावेळी हे काम हातात नसतं घेतलं तर मी आणि माझ्या घरातले रस्त्यावर आलो असतो. प्लीज देवा, आज सगळं सांभाळून घे. इंद्रा, आवरलं? चल निघूया. सत्तू ऐक, मी आज आईला सगळं सांगणार आहे. सगळं म्हणजे? म्हणजे मी वसुली एजंट आहे, मी काय काम करतो सगळं, आणि आईला सांगून झाल्यावर मी देशपांडे सरांना सांगणार आहे. हा ऐका ना, मी सगळे पप्पूबाईंचे पैसे देतो, मला थोडासा वेळ द्या ना. ए फालतूची बडबड नाही करायची. हळू बोला ना तुम्ही. 3 लाख रुपये रोकडा ठेवा आता. अहो तुम्ही हळू बोला, घरच्यांनी ऐकलं ना तर वाट लागेल माझी. मागच्या वेळी मी पैसे घेतले होते, वेळेत दिले होते की नाही, पण आता माझ्याकडे खरंच पैसे नाही आहेत. मला फक्त थोडासा वेळ द्या, मी देतो सगळे पैसे तुमचे. ए पप्पू भाईची ऑर्डर आहे. 3 लाख रुपये घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पाऊल नाही टाकायचा. अहो पण पैसे नाही आहेत माझ्याकडे. पैसे नाहीत मग घरातलं सगळं सामान उचलून घेऊन यायचा, अशी पप्पूबाईची ऑर्डर आहे. हे उचला रे सामान. ऐका, असं नका करू. घरच्यांना कळलं ना तर माझी वाट लागेल. फक्त मला थोडासा वेळ द्या. ए पायसोड, पैसे दे, नाहीतर आज तुला तोडून तुझ्या घरातलं सगळं सामान घेऊन जाणार. प्लीज हात जोडतो मी तुमच्या, थोडा मला. ओ सोडा ना कार्तिकला, सोडा ना प्लीज प्लीज प्लीज, सोडा ना कार्तिकला. कार्तिकला सोडा ना प्लीज. सोडला तुझ्या भावाला, आता तुला घेऊन जाणार. ऐका ना. नको अहो, ती माझी सख्खी बहीण आहे. मी तुमच्या हात जोडतो, प्लीज तिला सोडा. तुझ्या भावाने 3 लाख रुपये दिले ना की सोडतो तुला. बेबू काय झालं? बेबू कोण आहेत हे लोक? तुला का मारतायत? अरे कोण आहेत तुम्ही सगळे? तर माझ्या बहिणीला हात लावायची हिंमत कशी केलीत तुम्ही? या तुमच्या भावाने 3 लाख रुपये घेतलेत पप्पू शेठ कडून. भरपूर टाइम झाला, हा पैसे काय परत देत नाही, म्हणून वसुलीसाठी आलोय. व्यवहार घराबाहेर झाला होता ना, घरात कसे आला? कार्तिक आमचे फोनच घेत नाही, मग काय करणार? घरातच घुसणार ना. तुम्ही सगळे आत्ता घराबाहेर निघा. नाही घुसणार, आधी कार्तिकला 3 लाख रुपये द्यायला सांगा. तुम्ही आत्ताच्या आत्ता घराबाहेर निघा. हे प्रकरण कार्तिक घराबाहेर येऊन मिटवेल. पैसे घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. आत्ताच्या आत्ता जर घराबाहेर गेला नाहीस तर हे पैसे मोजायला तुझे हात शाबूत राहणार नाही. ठीक आहे, 2 दिवसाचा टाइम देतो. पैसे नाही मिळाले ना तर पप्पूबाई कार्तिकला सोडणार नाही. चला रे. दादा, मला करशील ना रे मदत? मला 3 लाख रुपये हवेत फक्त. मी हळूहळू करून तुला देईन ना सगळे पैसे. हो भाऊजी, द्या ना प्लीज 3 लाख रुपये कार्तिकला. तुमच्यासाठी 3 लाख रुपये एवढी मोठी रक्कम नाहीये ना? देशील ना रे मला 3 लाख रुपये? कार्तिक, तुझ्या प्रत्येक चुकीला मी माफ केलं, पण आता नाही. आणि आज जे काय झालं त्याच्यानंतर तर अजिबात नाही. कार्तिक, तुझ्यामुळे त्या गुंडांनी आज आपल्या बहिणीला हात लावला. दादा पण
भाऊजी अरे तुला लाज वाटते का कार्तिक? तू काय केलंयस? तुझ्यामुळे काय घडलं कळतंय तुला? अरे दादा पण कार्तिक, कर्ज तू घेतलंयस ना, आता ते फेडायचं पण तूच. त्या घरातून तुला एक पैसाही मिळणार नाहीये. अगं आई, तू तरी सांग ना ग दादाला. काय सांगू? काय सांगू मी? या बिचारा इंद्राने आयुष्यभर कमावून मेहनत करून पैसे आणलेत आणि ते पैसे तुझ्या या अशा गुंडांवर उडवायचे, तुझी प्रकरणं मिटवायची त्यांनी. आणि काय गरज होती रे तुला? काय गरज होती असे उसने पैसे घ्यायची? तेही 3 लाख रुपये. लाज नाही करे वाटली तुला? आणि एवढे पैसे घेतलेस तेही अशा गुंडांकडून? अगं आई, अगं तो जरा ना लॉस झाला होता ग, म्हणून पप्पूबाईंकडनं मी रोकडा उचलला होता. शी कार्तिक, किती घाणेरडी भाषा वापरतोस. कसला लॉस रे? हा, सांगू काय लॉस झाला तो? कशाला जखमेवरती मीठ चोळतोयस ना तू माझ्या? कशाला असे धंदे करायचे? हा, कार्तिक, आज घराण्याची आबरू अशी रस्त्यावर आणलीस तू. तुझ्यामुळे असे वसुली करणारे लोक गुंड घरात आलेत. अगं आई, ते गुंड नाही आहेत, ते पप्पूबाईंकडे काम करणारी माणसं आहेत. अरे पण घरात घुसून पैसे मागायला आलेत ना ते. आणि वसुलीसाठी मारामारी करणारे लोक गुंडच असतात. कार्तिक, हात जोडते मी तुझ्या समोर. परत ही अशा गुंडांच्या मागे नको लागूस. प्लीज नको लागू. माझ्या मुलांना कुठल्याही वाईट मार्गाला लागू देणार नाही असं वचन दिलंय तुझ्या बाबांना मी. प्लीज त्याचा तरी मान राख. इंदिरा, इंदिरा, इंदिरा. देवू, तू भाऊजींचा नक्की सख्खा भाऊच आहेस ना? नाही म्हणजे 3 लाख रुपये त्यांच्यासाठी काहीच नाही आहेत, पण ते देतच नाही आहेत. सानू, प्रत्येक वेळी असं होतं. हा इंद्रा दादा कधीच माझ्या मदतीला धावून येत नाही. बघ ना, दीपूवर खर्च करायला आहे त्यांच्याकडे पैसे, पण सख्ख्या भावाला देत नाही आहेत. भावासाठी काही करायचंच नाहीये. होणार, सगळा हिशोब होणार सानू. फक्त त्या पप्पूबाईंचे 3 लाख रुपये दिले ना, या कार्तिक साळगावकर या इंद्रजित साळगावकरची कशी व्यवस्था लावतो ते बघच. इंदिरा, 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 यार कार्तिकचं नको ना मनावर घेऊ. तो कसा आहे तुला माहिती आहे ना, कशाला डोक्याला ताप करून घेतोयस? तू ह्यात मी आईला माझ्या वसुली एजंट असण्याचं सगळं खरं खरं सांगणार होतो, पण आई काय म्हणाली ऐकलंस ना? वसुली करायला येणारे गुंडच असतात. तर आईला माझं सत्य कसं सहन होणार आहे यार सत्तू? इंदिरा, आता काय करायचं? कार्तिकने जर काही घोळ घातला नसता ना, तर मी आजच सगळं सांगून टाकणार होतो. आता आत्ताची परिस्थिती पाहता आईला नाही सहन होणार आहे सत्य. बरोबर आहे तुझं. सत्तू, मी आता दीपिका मॅडम कडे चाललोय. मी आईला सगळं खरं खरं ते नाही सांगू शकलो, पण आता मी देशपांडे सरांना सगळं सांगून टाकणार आहे. खूप खुश झाल्या जयश्रीताई. त्यांच्याही मनामध्ये होतं साळगावकर आणि दीपूचं लग्न व्हावं. मला वाटतं दीपू आपली अगदी सुखानं राहील साळगावकरांच्या घरी. अहो पण तुम्ही एकदा दीपू आणि साळगावकरशी बोलून घेतलं असतं ना. आपण एक गंमत करूया मालती. त्याच्या आधी मला सांग, दीदी आणि दीपू कुठे आहे? दीपू गेली आहे शेजारच्या आजींकडे आणि दीदी दळण आणायला गेली. ती यायच्या आधी मी तुला गंमत सांगतो. काय?
मी साळगावकरांकडे जाऊन साळगावकरचा दीपूसाठी हात मागितला हे आपण स्वतःहून त्यांना सांगायचं नाही. अहो तिला स्वतःहून ही गोष्ट कळू दे, म्हणजे कसं आहे, ती स्वतःहून ही गोष्ट आपल्याला सांगायला येईल. अहो असं कसं ती आपल्या जवळ येऊन बोलेल? मी सांगतो ती सांगणार. जोवर ती स्वतःहून ही गोष्ट आपल्याला सांगत नाहीत तोपर्यंत स्वतःहून आपण त्यांना काही विचारायचं नाही. कशी वाटली गंमत? अरे आई काय झालं? नाही काही नाही, मी सांगतो का. अरे दीपू वा, हळूहळू सुधारणा होत चालले तुझ्यात. आता एवढी औषधं घेते म्हटल्यावर सुधारणा होणारच ना बाबा. हो, आणि त्यात साळगावकरची पण मदत आहे एवढी. म्हणजे त्यानं किती जपलंय तुला. तुझा व्यायाम, तुझ्या औषधांच्या वेळा, एवढी तुझी काळजी घेतो तो. काय साळगावकर नाही आला तो? उशीर कसा झाला त्याला? एवढ्यात येतो तो? माहित नाही बाबा. मी चहा करू का तुमच्यासाठी? अगं कसं आहे, तुला कामाला लावलं तर साळगावकर रागवेल ना माझ्यावर. अगं आता तुझी एवढी हा काळजी घेतो, तुला बरं वाटावं म्हणून एवढी तुला मदत करतो, तर माझ्यासाठी एवढ्या कुठे त्रास घेतेस तू? अरे ये साळगावकर, तुला किती वेळा सांगितलं असं दारात उभारत जाऊ नकोस. तू आमच्या घरातलाच आहेस, तुला परवानगीची गरज नाही. अरे ये ये ये. हा हो हो हो. सर ते ज्यूस आणलाय. अरे वा, ज्यूस का? वा वा, दे दे दे. हा, मला जरा महत्वाचं बोलायचं आहे, आपण जरा बाजूला जाऊया. ये ये इकडे. हा सर काय महत्वाचं बोलायचं? काही मदत हवी आहे का माझी? काय, माझ्या एका लांबच्या मावस भावाच्या मित्राची मुलगी आहे. तुझ्यापेक्षा असेल 1-2 वर्षांनी लहान, पण शिक्षण चांगलं आहे, हुशार आहे मुलगी. तर तिच्यासाठी ते मुलगा पाहत आहेत. आज सकाळी मला फोन आला होता, विचारत होते मला की तुमच्या नजरेत कोणी चांगला मुलगा असेल तर कळवा. म्हटलं हो आहे, एक चांगला मुलगा आहे, इंद्रजित साळगावकर. काय रे, मग तुझा होकार कळवून टाकू का? आणि कसं आहे, माझ्या ओळखीतलं आहेच असते, त्यामुळे तुला मुलगी नक्की पसंत पडेल. सर म्हणजे मला अजून तरी लग्नाचा विचार करायचा नाहीये, कारण मला कंपनीच्या कामावर अजून नीट लक्ष द्यायचंय सर. नक्की ना? दीपो जरा इकडे. साळगावकर, मला आणखीन एका गोष्टीसाठी तुमची मदत लागणार आहे. हा बोला ना सर. कसं आहे, आमच्या दीपूसाठी सुद्धा एक स्थळ आलंय. परवा तिला पाहायला मुलाकडची लोक येणार आहे तिथे. तू मदतीला येशील का? म्हणजे तू असलास तर कसं आहे, माझी अर्धी काळजी मिटते रे. काय येशील ना मदतीला? काय बोलताय तुम्ही? आता तर ती आजारपणातनं उठली आहे ना, मग तिची अजून तब्येत नीट नाही झालेली आणि तिच्या लग्नाचा कुठे विषय काढताय? ते लग्नाचं आपण नंतर बघू.
बाबा आईचं बरोबर आहे. बरं ठीक आहे, राहिलं. लग्नाचा विषय आता नको काढूया. दीपू, तुला बरं वाटलं की सांग, मग आपण बोलावून घेऊ त्यांना. काय रे साळगावकर, आज दीपूला बाहेर फिरायला घेऊन नाही का जाणार? हो, त्यासाठीच तर आलोय ना सर मी इथे. अरे मग जा ना, जा दीपू, जा तू, जा फिरून या आणि निवांतपणे या. काय चेहरे पाहिलेत का दोघांचे? अहो तुम्ही काय करताय? किती घाबरले होते ते दोघही. अजूनही दोघांपैकी कुणीही बोलायला तयार नाही. अहो बाबा बोलतील, ते नक्की बोलतील. मी तर वाटच पाहतोय. माझी इच्छाच आहे दीपून स्वतः माझ्याकडे यावं आणि मला सांगावं की माझं साळगावकरवर प्रेम आहे, मला त्याच्याशी लग्न करायचंय. त्या क्षणाला मी त्या दोघांचं लग्न लावून देईन. तुमची आहे का गाडी? हो माझीच आहे, पेपर पण आहेत माझ्याकडे. नक्की? हो नक्की. किती देणार तुम्ही? 8,000 होतील. 8,000? 50,000 द्या. 50,000? एवढ्या खटारा गाडीचे 50,000 कोण देतील? 8,000 देतो. घ्यायचे तर घ्या, नाही तर कल्टी मारा. काय ठेव तुझेच 8,000. तुला खटारा म्हणतो, एवढी भारी गाडी आहे ही. पेट्रोल संपलंय वाटतं. ऐका ना, मला 3 लाख रुपये द्याल का? कोण कुठून येतात का माहिती? काय रे कार्तिक, कुठे निघालास असं? अरे पेट्रोल संपले रे. अच्छा ठीक आहे, मी टो मारतो, चल. अरे पेट्रोल टाकायला पैसे नाही आहेत पण. अरे असे कितीशी लागणार आहेत पैसे? 3 लाख रुपये. काय डोक्यावर पडलास का? पेट्रोल पंप विकत घ्यायचंय का तुला? अरे ऐक ना, असे चालत राहणार आहात का काही बोलणार पण आहात? प्लीज काहीतरी बोला, मला ऑलरेडी ना खूप टेन्शन आलंय. मॅडम काय बोलू, मला काही कळतच नाहीये. ह्या कार्तिकने सकाळी घोळ घातला नाही तर मला आईला सांगायचं होतं. आईशी काही बोलू नाही शकलो. आणि आता देशपांडे सरांशी बोलायला आलो तर सरांनी असा मोठा बॉम्ब टाकला. हे बघा आता इंद्राजी, आपल्याला आता घाई करायला हवी. मॅडम सगळं कळतंय मला, पण ही परिस्थिती साथच देत नाहीये. माझं लग्न ठरलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. नाही नाही, असं काही होणार नाहीये काय मॅडम. असं काही होणार नाहीये? तुम्ही बघितलं तर बाबा काय म्हणाले ते? हो मॅडम, पण तुम्ही काळजी करू नका ना, मी आहे ना. काय काळजी करू नका, मी आहे ना. लग्न ठरलं तर बाबा मागे हटणार नाही. मॅडम असं काही मी होऊ देणार नाहीये. मी मग काय करणार आहोत आपण? पळून जाणार आहोत? हा ते काही नाही, वेळ निघून जाण्याआधी ना बाबांशी बोलायलाच हवं. मग मी एक काम करते ना, मी बोलते बाबा. नाही नाही मॅडम, मी खोटं बोललो ना सरांशी. प्रॉब्लेम माझा आहे, मी बोलतो. सगळ्यात आधी ना तुम्ही माझा प्रॉब्लेम आहे असं बोलणं बंद कर. सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं मॅडम. मी पण सॉरी. नाही म्हणजे पॅनिक झाले मी. आणि हे बघा इंद्राजी, आपण जाऊ आणि बोलू बाबांशी.
आणि हे बघा, आपण प्रेम केलंय, गुन्हा नाही. आणि तुम्हीच म्हणता ना, आपण दोघं एकत्र असल्यावर काहीही अशक्य नाहीये. मग आपण दोघं एकत्र मिळून बोलू बाबांशी. आणि आता ठरलंय ना की सगळ्या संकटांना एकत्र सामोरं जायचं. मग झालं, आपण बोलू बाबांशी. तुम्ही चला माझ्या बरोबर. कुठे? तुम्ही चला, तुम्हाला आवडेल ती जागा. चला. अहो, कुठली जागा ते तर सांगा. आपल्या बँकेच्या बाहेरची टपरी. चला.